च्या माध्यमातून आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 प्रो लीग वर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत काही प्रेक्षक. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. काही प्रेक्षक मैदानात उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्याही प्रेक्षकांचं स्वागत आहे. मान्यवरांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आणि आता या पहिल्या सामन्याला सुरुवात होतीये. संयोजक म्हणून आपण पाहिलं तर अमितजी लोटलीकर साहेब, त्याचप्रमाणे व्यवस्थापक म्हणून बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11 यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रथम पारितोषिक 1 लाखाचा पुरस्कार आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक असा हिंदू हृदय सम्राट चषक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट आयकॉन म्हणून आपण टीव्ही देणार आहोत. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूसाठी होंडा शाईन 100 ही दुचाकी मोटरसायकल कोणत्या खेळाडूला मिळणार यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु आपण पाहिलं तर युवा टॅलेंटेड खेळाडूला देखील आपण सायकल देणार आहोत. भरघोस अशी बक्षिसांची पाऊस पडला जातो या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्येक पुरस्कारासाठी टोटल 11 प्राइजेस दिले जात आहेत. प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच 11 प्राइजेस 11 पारितोषिकं दिली जात आहेत. आणि 16 अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. आजच्या पहिल्याच मॅच मध्ये आशिष मेहरुल आणि जिग्नेश पटेल ऑल इंडिया आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहेत या सामन्यामध्ये. सगळ्यांचं लक्ष स्पर्धेवर आहे. पात्रा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 प्रो लीग वर या स्पर्धेचा आनंद घ्या. विपुल दादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. आमचे शुभम टेक्निकल ऑपरेटर म्हणून सध्या कार्यरत आहेत. चला 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये यायचंय आणि सगळ्यांना विनंती, आपण डगआउट मध्ये बसून घ्या. दोन एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. ललित माधव सर आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. आणि 2 सलामीवीर बॅटर म्हणून मॅन फ्रॉम गुजरात सुरत जिग्नेश पटेल आणि त्याच्या जोडीला प्रथम परमार. वाळकेश्वरच्या राजाचा विजय असो, जय श्रीराम. आणि आता या मॅचला सुरुवात होते. समर 11 कुलाबा, प्रथम परमार. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर जिग्नेश पटेल, सौरभ रुके देखील इन ऍक्शन आहे. हा देखील एक मोठा खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे मितेश नायर आहे, सत्यम आहेत, सागर, त्याचप्रमाणे मंथन, शाहिद आहे, विघ्नेश आहे आणि नरेश आणि प्रवीण हे 11 खेळाडू टीम अनिरुद्ध 11 या संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. परंतु समर 11 कुलाबा म्हणजेच या संघाचा विचार केला तर सागर रणपिसे कॅप्टन आहेत, आशिष मेहरुल आयकॉन आहेत, ध्रुव शर्मा देखील आहे. ध्रुव शर्मा हे नाव देखील आता सध्या चर्चेत आहे आणि तो खेळाडू देखील समर 11 कुलाबा या संघामधून खेळताना पाहायला मिळेल. गणेश शेलार आहेत, यश आहेत, दीपक आहेत, युवराज आहेत, आसिफ आहेत, श्रेयस आहेत, निखिल आहे आणि अदनम असे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आता या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. क्रिकेटचा महासंग्राम. प्रथम परमार आणि त्याच्या जोडीला जिग्नेश पटेल आयकॉन खेळाडू. जिग्नेश पटेल, चला या सामन्याला आता सुरुवात होते. आज अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानणारा हा अक्षय तृतीया. आणि या अक्षय तृतीयाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. प्रत्येक काम हो पूर्ण, न काही राहो अपूर्ण. धन धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन, घरात हो लक्ष्मीचं आगमन. असा अक्षय तृतीयाचा हा सण. आज या अक्षय तृतीया निमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. आणि पहिल्या सामन्याला आता सुरुवात होते. अंतिम दिवस आहे, याचसाठी केला होता अट्टाहास. अंतिम दिवस गोड व्हावा. आशिष मेहरुल, पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. प्रथम परमार एक चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे, स्टायलिश खेळाडू आहे, सेन्सिबल क्रिकेटर आहे.
त्याच्यावर देखील नजरा असतील. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. ललितजी माधव यांचा संघ आहे, चांगली संघ बांधणी केली आहे अनिरुद्ध 11 आणि त्यांच्या अपोजिट संघ आपण पाहिलं तर समोर 11 कुलाबा जय श्रीराम हा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे, कारण आशिष मेहरोल गतवर्षी काय खेळ केला होता या खेळाडूने आणि याही वर्षी छाप सोडताना पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आशिष मेहरोलवर सगळ्यांचं लक्ष आहे, जिग्नेश पटेलवर देखील सगळ्यांचं लक्ष असेल, कारण गुजरात सुरतवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईच्या मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये दाखल झाला हा खेळाडू. स्वागत आहे सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये. जिग्नेश पटेल आणि आयकॉन आशिष मेहरोल एकमेकांच्या समोर आलेत. HPL मध्ये हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग स्टेट अंपायर रवींद्र छिनवलकर लारा आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे. हो चांगला बॉल, हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, गलीचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता जिग्नेश यांनी, परंतु बॉल सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता सगळ्या प्रेक्षकांची पावलं देखील हळूहळू मैदानाकडे वळताना पाहायला मिळत आहेत, कारण इकडे मोठमोठे तारे सितारे येताना पाहायला मिळतील. हो, यावेळेला शफल झाले होते, परंतु थर्ड बॅट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. थ्रो तर केलाय परंतु सिंगल कंप्लीट केली आहे. यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. एंटॉफिल परिसरातील गोलंदाज आहे, परंतु सध्या मात्र पनवेलमध्ये स्थायिक आहेत असा हा आशिष मेहरोल. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सागर रणपिसे यष्ट्यांच्या मागे विकेट किपर आहे. त्याने सांगितलं तुम्ही आयकॉन खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे, परंतु तुम्ही त्या आयकॉन खेळाडूवरती डिपेंड राहू नका, तुम्ही देखील तुमचा खेळ दाखवा. ही स्पर्धा आहे, इथे तुम्हाला चमकायचं आहे, प्रयत्न तुम्हाला देखील करायचे आहेत. हेच मुलाखती दरम्यान सागर रणपिसेने सांगितले सगळ्या खेळाडूंना, हा कानमंत्र दिलाय. अगदी चांगलं मार्गदर्शन सागर रणपिसेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. मुलाखती दरम्यान धावा झाल्या धावफलकावर. 3-5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमधील. प्रथम आणि जिग्नेश बॅटिंग करावी लागेल दोन्ही खेळाडूंना. ज्यावेळेला चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव तर घेतली आहे, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता ती दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 5 बिनगडी बाद. अनिरुद्ध 11 गिरगाव. आणि रोलिंग स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल. यूट्यूबवर तर स्पर्धेचा आनंद घेत आहेत काही प्रेक्षक, परंतु यूट्यूबच्या जोडीलाच फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. 5 धावा धावफलकावर. अनिरुद्ध 11 गिरगाव ऑलवेज टू विन असं ब्रीद वाक्य या संघाचं, आणि तोच खेळाडू आता बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावर झाल्यात. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 ध्रुव शर्मा. या गोलंदाजाची चर्चा होईल, कारण चांगला गोलंदाज आहे. 5 धावा आता धावफलकावर झाल्यात. आशिषने काही षटक हाताळलं. शेवटच्या बॉलवर 2 धावा लगेच कंप्लीट केल्या जिग्नेशने. सर सुबोध गडसे स्ट्रेट अंपायर HPL 2026 सीझन 2. ध्रुव शर्मा. ध्रुवचा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. संपूर्ण चर्नी रोड, मरीन लाईन्स, मुंबादेवी, काळबादेवी, त्याचप्रमाणे चर्चगेट, कुलाबा, मलबार हिल, संपूर्ण परिसर भगवा झालाय आता. संपूर्ण परिसरात भगवमय वातावरण, कारण एकच आहे हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. वाईट बॉल आणखीन एक
टीमच्या खात्यामध्ये धाव होईल, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड, धावा झाल्या धाव फलकावर आता 7 ऑन बोर्ड. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानचे कैवारी, हिंदू धर्म रक्षक सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आठवणींना उजाळा करून देणारी ही स्पर्धा आहे. आणि आपण पाहिलं तर आता ही सिंगल कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. यष्टांच्या मागे विकेट कीपर म्हणून सागर रणपिसे. गतवर्षी काय खेळ केला होता सागर रणपिसेने. त्याचप्रमाणे संसदरत्न कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार माननीय श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं देखील विशेष सहकार्य, त्यांचं देखील मार्गदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. आणि सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे. आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हो, यावेळेला मोठा फटका, जिग्नेश पटेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या या अंतिम दिवसातील पहिला षटकार. जिग्नेश पटेल आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम गुजरात, सुरतचे खेळाडू आहेत आणि मुंबईमध्ये आले आहेत, दक्षिण मुंबईत आले आहेत, साऊथ मुंबई. आणि या साऊथ मुंबईत आल्यानंतर हा पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. नेक्स्ट मॅच यंग दुर्गादेवी बॉयज आणि ओमकार 11 गिरगाव. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, आपण याची नोंद घ्या. आणखीन एक मोठा फटका, परंतु फटका फसलाय. संधी आहे, बॉलच्या खाली फिल्डर. हो 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 हो, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन, कारण जिग्नेश पटेलची मोठी विकेट आली आहे. ध्रुव शर्मा हिरो ठरतोय. मॅच ऑन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रो लिंक वर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. बॉल खूपच उंची जास्त गाठली होती, हवेत होता, परंतु बॉलच्या खाली बरोबर अंदाज घेतला आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा झेल टिपत असताना हा खेळाडू पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज सौरभ रुके, एक टॅलेंटेड फलंदाज आहे सौरभ. गतवर्षी देखील चांगला खेळ केला होता सौरभ यांनी आणि यावर्षी आपण पाहतोय अनिरुद्ध 11 या संघामधून खेळताना पाहायला मिळत आहेत. युवराजने तो झेल टिपला होता आणि त्यानंतर आता सौरभ रुके बॅटिंगसाठी स्वतःची क्रिकेट अकॅडमी देखील आहे सौरभ रुके यांची आणि तो जो बॅटर आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सौरभ रुके. धावा झाल्यात धाव फलकावर 14. एक गडी माघारी परतलाय अनिरुद्ध 11. थोडासा हा महागडा ठरला होता ध्रुव, परंतु विकेट त्याने मिळवली आहे जिग्नेश पटेल यांची. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना समर 11 कुलाबा संघ. सौरभ आलेत बॅटिंगसाठी. या बॉलवर आपण पाहिलं तर एकच धाव मिळणार आहे, कारण चांगला थ्रो, लगेच थ्रो केला. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 15 या आकड्यावर. अखंड जगाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांना मानाचा मुजरा. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली आहे, परंतु चांगलं बॅकअप देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव देखील आता कंप्लीट केली आहे आणि धाव संख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 16 या आकड्यावर. असं वाटलं की झेल होता, परंतु त्याचप्रमाणे आपण पाहतोय अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती, महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना
आज यांच्या आठवणींना उजाळा करून देणार ही स्पर्धा आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. परंतु आणखीन एक बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि या बॉलवर यस फलंदाज बाद. सागर रणपिसेने झेल टिपला आणि फलंदाज सौरभ यांची खेळी संपुष्टात आली आहे. प्रचंड वेगातला बॉल होता. पहा ध्रुव शर्मा मॅचच्या अगोदरच या खेळाडूचं मी कौतुक केलं होतं. तो गोलंदाजीसाठी आला. जिग्नेश पटेल आयकॉन खेळाडूची त्याने विकेट मिळवली. त्यानंतर सौरभ रुके बॅटिंगसाठी आले. त्याची विकेट देखील ध्रुव शर्मा याच गोलंदाजाने मिळवली आहे. म्हणजेच काय एकाच ओव्हरमध्ये दोन मोठ्या फलंदाजांना तंबूचा रस्ता ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. पडल्यानंतर बाहेरचा बॉल बॅटची कडा लिडिंग एज आणि त्यानंतर सेलिब्रेशन सागर रणपिसेचं. कारण या आधीच्या बॉलवर झेल त्याच्याकडून सुटला होता. चूक केली होती सागरने परंतु या बॉलवर विकेट आली आहे बरोबर बॅटला स्पर्श करून. आणि त्यानंतर सेलिब्रेशन एक्सप्रेशन आपण पाहतोय सागर रणपिसेची ॲक्शन रिप्लेमध्ये. महत्वाचा झेल होता. फलंदाज सौरभ आउट. नवीन फलंदाज शाहिद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावर. 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. सागर रणपिसे गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचे संयोजक माननीय श्री अमित दादा लोटलीकर साहेब या खेळाडूचा गौरव करताना पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. 2 विंडो मध्ये 20,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि त्यानंतर हे चाहते देखील मैदानात सागर रणपिसेची सेल्फीज आणि त्याच्यावरती प्रेम करणारी ही क्रिकेट मधील माय बाप जनता. हो चांगला बॉल परंतु पंच आता वाईट बॉल घोषित करतायत. शाहिद आलेत नवीन फलंदाज. प्रथम कॅप्टन उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु थर्ड मॅनला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे आणि लेग 22 पंचांचा निर्णय येतोय. आशिष मेहरोल. अठरा झाले धावफलकावर परंतु बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये शाहिद आणि प्रथमला. कारण संघ अडचणीमध्ये आहे अनिरुद्ध 11. हो यावेळेला मोठा फटका शाहिद यांच्या बॅट मधून. उंची तर गाठली आहे लांबी पाहायची आहे परंतु लांबी कमी पडली आहे आणि आणखीन एक विकेट. फलंदाज शाहिद आउट. अठरा धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतले होते परंतु आता आणखीन एक विकेट आली आहे. 3 गडी माघारी परतलेत. अनिरुद्ध 11 खूपच आता बॅकफूट वरती जात असताना हा संघ पाहायला मिळतोय. होंडा शाईन 100 ही 2 व्हीलर मोटरसायकल कोणत्या खेळाडूला मिळणार त्याचं उत्तर बरोबर ठीक रात्री 10 वाजता तुम्हाला मिळणार आहे. कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. नवीन फलंदाज सत्यम. आशिष मेहरोल. ओ चांगला बॉल परंतु चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. सत्यम आलेत नवीन फलंदाज परंतु 3 विकेट माघारी परतलेत. 18 धावा धावफलकावर झाल्यात. 5 ओव्हरचा सामना अंतिम दिवसातील पहिला सामना आणि ही मोटरसायकल होंडा शाईन 100 यावेळेला बॅकफूटवर आली. हलक्या हाताने बॉलला ढकललं. डीप पॉइंट मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धावफलकावर आता 19 या आकड्यावर. आशिष मेहरुलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या ज्या वेळेला त्याला आयकॉन खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे ना संधीचं सोनं सातत्याने तो करत आलाय. आणि गतवर्षी देखील चांगली कामगिरी यावर्षी देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली या खेळाडूने. तोच आशिष मेहरोल षटक क्रमांक 3 हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत या ओव्हरमधील. परंतु यावेळेला वेगातला बॉल फलंदाजाकडे काहीच उत्तर नव्हतं. फिल्डर आहेत आणि या बॉलवर देखील आता आणखी एक विकेट येताना पाहायला मिळते.
तीन मध्ये चेन्नई सिंगम या संघामधून देखील खेळताना पाहायला मिळाला होता हाच आशिष मेहरोल आणि विजेता संघ देखील होता चेन्नई सिंगम. नवीन फलंदाज नरेश आलेत बॅटिंगसाठी. 19 धावा धावफलकावर झाल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 गडी माघारी परतलेत. अनिरुद्ध 11. नवीन फलंदाज आहेत नरेश. आशिष मेहरोल 7 धावा खर्च करत असताना आतापर्यंत 2 विकेट्स त्याच्या नावावर. ओ या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद. बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या या गोलंदाजाने. परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाकडे काहीच उत्तर नव्हतं. एवढ्या वेगातला बॉल सरळ जाऊन आदळला यष्ट्यांवर. लेग स्टिक उडवून टाकली आहे फलंदाजाची. आणि आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अर्धा संघ माघारी परतला. 19 धावा धावफलकावर. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. सागर रणपिसेला आपण पाहतोय 2 विंडो मध्ये कॅप्टन आहे या वर्षी, परंतु गत वर्षी केलेलं त्याचं प्रदर्शन, त्याची फलंदाजी, वाह काय फलंदाजी केली होती. अक्षरशः इस्लाम जिमखाना हे मैदान या खेळाडूने गाजवलं होतं. तोच खेळाडू आता आपण पाहतोय 2 विंडो मध्ये. एका बाजूला कर्णधार आहे या वर्षी. गत वर्षीची फलंदाजी त्याची आपण पाहतोय. सागर रणपिसे हे नाव सध्या झळकतंय. द प्राइड ऑफ कुलाब्याचा वंडर बॉय सागर रणपिसे. आपण पाहतोय त्याची फलंदाजी, त्याने केलेली फलंदाजी, त्याच्या जोरावरच समर 11 संघ हा पुन्हा एकदा मैदानात उतरला. या वर्षी देखील 19 धावा धावफलकावर. 5 गडी माघारी परतलेत. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. आसिफ आलेत नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 4 आसिफ अन्सारी. नवीन फलंदाज प्रवीण. आसिफचा पहिला बॉल चांगला आहे. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर होता, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. थ्रो तर केलाय, परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 21. नवीन फलंदाज आहे प्रवीण. प्रवीण आणि सत्यम. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. हो यावेळेला आणखीन एक मोठा फटका, परंतु बॉल आपण पाहिलं तर गॅप मधून एक टप्पा घेत गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पंचवीस धावा धावफलकावर. 5 गडी माघारी परतलेत आणि आसिफ अन्सारी हे षटक हाताळत आहेत, परंतु या ओव्हरमध्ये धावा करायच्या आहेत. बॅटिंग करावी लागेल. अनिरुद्ध 11 गिरगाव. सत्यमच्या बॅटमधून चौकार आला आतापर्यंत. 25 धावा धावफलकावर. कमीत कमी इथून पुढे 20 ते 25 धावा गोळा करायच्यात या मॅच मध्ये अनिरुद्ध 11 या संघाला. हो म्हटल्याप्रमाणे आणखीन एक मोठा फटका. बॉल चाललाय बरोबर रुळावर. 6 षटकार. एकदा मॅच मध्ये कमबॅक अनिरुद्ध 11, कारण 1 चौकार 1 षटकार या ओव्हर मध्ये. म्हटल्याप्रमाणे अशाच फटक्यांची गरज होती आणि आता ते फटके यायला देखील सुरुवात झाली आहे. 31 धावा धावफलकावर झाल्यात. 5 गडी माघारी परतलेत आणि अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत ओव्हर नंबर 4 मधील. धावा येत आहेत फलंदाजांच्या बॅटमधून, परंतु 5 गडी माघारी परतलेत. इथून पुढे या दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत खेळावं लागेल.
लढा अस्तित्वाचा, लढाई अस्तित्वाची आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु हा बॉल देखील निघून चाललाय मैदानाला गुदगुलाला करत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार. खरपूस समाचार घेतलाय गोलंदाज आसिफ अन्सारीचा, कारण संघाला गरज असताना संघासाठी तो धावून येतो, त्यालाच म्हणतात हुकमी एक्का. आणि हा खेळाडू आहे हुकमी एक्का या संघाचा, कारण एकटा लढतोय, लढाई अस्तित्वाची आहे, त्याला ठाऊक आहे अंतिम दिवसातील पहिला सामना किती महत्वाचा आहे. 5 गडी माघारी परतल्यानंतर सत्तम एकटा लढतोय. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर, परंतु सिंगल कंप्लीट केली आहे. सेन्सिबल क्रिकेटचा नजराना पाहायला मिळतोय सत्यमच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ आता आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 42.
रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू बसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या. ऑल येस हेड इट इज म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे यंग दुर्गादेवी बॉईज. प्रथमतः निर्णय काय असेल आणि कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन आहे आणि एवढ्या मोठ्या मैदानात तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ खेळायला मिळतोय, काय सांगाल आयोजन समितीबद्दल? पहिलं तर आम्ही फिल्डिंग घेऊ आणि आयोजन बोललं तर आम्हाला प्लॅटफॉर्म दिला एवढा एच पी एलने की चांगल्या टीमसोबत किंवा चांगल्या आयकॉनसोबत खेळायला. तर चांगलं त्यांचा आभार मानेन की चांगली टुर्नामेंट ठेवली त्यांनी. आणि तुमच्या संघामध्ये कोणता ऑल इंडिया आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे? आयुष शेख दादा. तुम्हाला मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. निखिल, काय सांगशील, कसं वाटतं स्पर्धा खेळत असताना? गतवर्षी देखील आम्ही तुमचा खेळ पाहिला आहे, परंतु याही वर्षी अगदी मैदान नवीन आहे आणि नवीन जागा आहे आणि नवीन संकल्पना आहे, कारण यावर्षी आपण पाहिलं तर दुचाकी मोटरसायकल देखील दिली जाते प्लेअर ऑफ द सिरीजच्या टुर्नामेंटसाठी. आणि त्याचप्रमाणे कसं वाटतं हे आयोजन आणि काय सांगशील या सामन्याबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे आणि पोलीस जिमखाना या ग्राउंडवर ठेवलं तर खूप मस्त वाटतं आहे. आणि आपल्या लोकल प्लेअरला संधी मिळाली आहे की चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळून परफॉर्मन्स करून आपण ओपन टुर्नामेंटला खेळू शकतो. आणि तुमच्या संघामध्ये कोणता ऑल इंडिया आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे? ओम पांडे. येस, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्या सामन्याचा टॉस देखील झालाय. यंग दुर्गादेवी बॉईज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ओमकार 11 गिरगाव. टॉस झालाय, टॉस जिंकलाय यंग दुर्गादेवी बॉईज या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पाहत राहा HPL 2026 प्रो लिंकवर. धन्यवाद.
मध्ये 56 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी, परंतु आता हा व्यासपीठ आपण पाहतोय. ही संपूर्ण आयोजन समिती, कौतुक करावं तेवढं कमी आहे या संपूर्ण आयोजन समितीचं. कारण आपण पाहतोय शाखा प्रमुख शाखा क्रमांक 217 माननीय श्री आकाजी चाबुकस्वार साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला शाखा क्रमांक 223 शाखा प्रमुख माननीय श्री जितेंद्रजी बोईर साहेब, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख 218 माननीय श्री ललितजी माधव साहेब, आणि त्याचप्रमाणे प्रथमेश वाईरकर, दिव्याताई शेट्टी, श्रेयजी तेंडुलकर, हर्षिताताई वरवटकर, आणि या स्पर्धेचे प्रमुख संयोजक आयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेब आणि संपूर्ण आयोजन समिती. आणि विशेष सहकार्य व्यवस्थापक म्हणून आपण पाहिलं तर बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11 यांचं देखील लाभलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 सलामीवीर बॅटर म्हणून आपण पाहतोय बॅटिंगसाठी सागर रणपिसे, द प्राईड ऑफ कुलाबा, आणि त्याच्या जोडीला निखिल बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा प्लेयर आपण यायचंय कॉमेंट्री बॉक्समध्ये या. एक्स्ट्रा प्लेयर समर 11 कुलाबा, समर 11 कुलाबा एक्स्ट्रा प्लेयर या. आणि 2 विंडोमध्ये पुन्हा एकदा सागर रणपिसेने तो खेळ केला होता, त्याच्या जोरावरच मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार. या स्पर्धेचे प्रमुख संयोजक मार्गदर्शक आयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा गौरव. आणि 2 विंडोमध्ये याही मॅचमध्ये इन ॲक्शन आहे बॅटिंगसाठी आणि सेल्फी चाहत्यांची गर्दी सागर रणपिसेचा खेळ पाहण्यासाठी झाली होती मागील वर्षी. आणि काय बॅटिंग केली होती, संघाला गरज असताना तो संघासाठी धावून आला होता अंतिम सामन्यामध्ये आणि लक्ष वेधून घेतलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा संधी आहे 30 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 56 पुन्हा एकदा सागर रणपिसेचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात. षटक क्रमांक 1 जिग्नेश पडेल. प्रोलिंग स्पोर्ट्सचं देखील कौतुक करावं लागेल, कारण गतवर्षीची आठवण अविस्मरणीय क्षण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ही सर्व क्षणचित्रे, या सर्वच व्हिडिओज रील्स सध्या मात्र आपल्या एका सिस्टमच्या फोल्डरमध्ये आठवणी जाग्या करून ठेवल्यात अजूनही प्रोलिंग स्पोर्ट्सने. विपुलदादा पंडुलकर त्यांचं कौतुक करावं लागेल विशेषतः, आणि संपूर्ण टीमचं देखील. हो, पहिलाच बॉल फुलर लेनचा सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. जिग्नेश पडेल, अहमदाबाद लायन्स, ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये काय खेळ केला होता जिग्नेश पटेल या खेळाडूने. अक्षरशः गाजवली होती या वर्षीची ISPL या खेळाडूने, आणि तोच गोलंदाज आता षटक क्रमांक 1 हाताळतोय. बरोबर टप्प्यावर सरळ चाललाय. पंचांकडे अपील तर केली होती, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. पिचिंग नेमका कुठे झाला, इम्पॅक्ट आहे की नाही आहे, त्याची पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु फिल्डर आहेत फाईन लेगला, चांगली फिल्डिंग. बॉल अडवलाय, डॉट बॉल. 3 बॉल आतापर्यंत डॉट पाहायला मिळत आहेत जिग्नेश पटेल. एस्टॅनच्या मागे सौरभ ब्रुके, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. मॅच संपलेली नाहीये, कारण फलंदाजी सत्यमने केली होती पहिल्या डावामध्ये आणि त्याच्या जोरावरच 55 धावा 56 धावांचं टार्गेट सेट केलंय. परंतु बॅटिंग सागरला देखील करावी लागेल या मॅच मध्ये. चांगला बॉल आहे, चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातात. हा डॉट बॉल. 4 बॉल आतापर्यंत डॉट, एकही धाव खर्च केली नाहीये जिग्नेश पटेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, कारण 30 बॉलमध्ये 56 धावा करायचे आहेत आतापर्यंत. 4 डॉट बॉल पहिल्या ओव्हरमध्ये आणि 5वा बॉल. बरोबर म्हटल्याप्रमाणे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. मिड ऑफ मध्ये फिल्डर होते, फक्त हलक्या हाताने बॉलला ढकललं, ती 1 धाव कंप्लीट देखील केली आणि आता संघाचं खातं उघडलं या 5व्या चेंडूवर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. मॅन फ्रॉम गुजरात सुरत जिग्नेश पटेलला आपण पाहतोय, काय षटक हाताळलं आतापर्यंत या गोलंदाजाने.
फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे. गलीमध्ये एक फिल्डर आहे, मिड ऑफ मध्ये एक फिल्डर आहे, परंतु या बॉलवर स्क्वेअर कट. चांगला फटका होता, परंतु फिल्डर धावतोय, पळतोय, प्रयत्न तो देखील करतोय, परंतु बॉल अडवण्यात यशस्वी झालेत का ते पाहायचं आहे. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळणार आहेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि धावा झाल्या धाव फलकावर 5. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हेलिकॉप्टर स्ट्रोक होता, पॉइंटचा डोक्यावरून फटका, परंतु गलीमध्ये जो फिल्डर होता तो धावत होता, त्याने देखील प्रयत्न चांगले केले, परंतु बॉल मात्र बाउंड्री लाईनला जाऊन आदळलाय. 4 धावा वसूल केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात धाव फलकावर 5. बिनगडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा गोलंदाज जिग्नेश पटेलने खर्च केल्या. षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाज मितेश, नवीन गोलंदाज आहेत मितेश. आशिष मेहरुलचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या डावामध्ये 3 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. ध्रुव शर्माने 2 विकेट्स मिळवल्या. जिग्नेश पटेल आणि सौरभ रुकेला तंबूचा रस्ता दाखवला होता ध्रुव शर्माने, परंतु या डावामध्ये आपण पाहतोय काय गोलंदाजी केली आहे जिग्नेश पटेलने आतापर्यंत. पहिलाच बॉल बॅकफुटवर जात असताना मोठा फटका आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत 4. जिग्नेश पटेलच्या त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सागर रणपिसे थोडासा शांत होता, परंतु आता पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. 9 धावा धाव फलकावर. 9 ऑन बोर्ड. समर 11 कुलाबा. जय श्रीराम. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद या संघावर आणि तोच संघ. ओ यावेळेला जर आपण पाहिलं तर आता लॉंग लेगची दिशा निवडली आहे. हा बॉल देखील गेला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलवर 2 चौकार सागर रणपिसे यांच्या बॅटमधून. फिल्डिंग पोझिशन तर सेट केली आहे, कारण डीप मिड विकेटमध्ये एक फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक फिल्डर आहे, लॉंग ऑफला एक फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे, पॉईंटमध्ये आहे, गलीमध्ये आहे, थर्ड मॅन आणि फाईन लेग. चांगली फिल्डिंग सेट केली आहे गोलंदाजाने, परंतु या बॉलवर अगदी एक चिकी सिंगल घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा आता पाहायला मिळतोय सागर रणपिसेच्या बॅटमधून, कारण 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर मात्र एक सिंगल आणि या डगआउट आपण पाहतोय. आशिष मेहरुलला आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे संघ व्यवस्थापक म्हणून गेली कित्येक वर्ष फोर स्ट्रायकर या संघाचा संघ व्यवस्थापक म्हणून राहुल वाल्मिकी समर 11 कुलाबा या संघाचा संघ व्यवस्थापक म्हणून देखील कार्यरत असताना पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेला चांगला बॉल स्विंग अँड मिस. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 14 धावा धाव फलकावर. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5च धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये जिग्नेश यांनी, परंतु या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज मितेश. 2 चौकार, 1 सिंगल, त्यानंतर डॉट. ओ यावेळेला मोठा फटका, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे, प्रयत्न करतोय आणि सोपा झेल. फलंदाज बाद.
समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावर झालेत. एक गडी माघारी परतलाय. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. अजून 42 कंपॅरिझन आपण पाहतोय. आफ्टर 2 overs 16 लॉस ऑफ 2 विकेट. अनिरुद्ध 11 गिरगाव, परंतु समर 11 कुलाबा. जय श्रीराम हा संघ 14 धावा. एक गडी माघारी परतलाय आफ्टर 2 over. कंपॅरिझन जिग्नेश. ओ जिग्नेशचा पहिलाच बॉल सरळ विकेट कीपर कडे चाललाय. वाईड यॉर्कर आहे. परफेक्ट यॉर्कर. सातत्याने हे चेंडू जिग्नेश पटेलच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो जिग्नेश पटेल, परंतु हा बॉल पाहना काय हाताळलाय. शफल झाले होते फलंदाज. क्या बात है. सौरभ रुकेने देखील तेच सांगितलं. काय गोलंदाजी केली आहे जिग्नेश पटेलने. यष्ट्यांच्या मागे बरोबर बॉल टाकल्यानंतर वा वा जिग्नेश वा असंच सांगतोय यष्ट्यांच्या मागून सौरभ रुके. आणि सायकल कोणत्या खेळाडूला मिळणार आहे ही सायकल? स्पर्धेतील युवा टॅलेंटेड उद्योन्मुख खेळाडू. यावेळेला पिक करत असताना बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकार सागरच्या बॅट मधून. चांगला बॉल आहे. फक्त हलक्या हाताने बॉलला ढकललं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. लगेच बॉल पर्यंत पोहोचलाय, परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर काय षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने, परंतु या ओव्हरमध्ये सागर रणपिसे आता त्याने देखील रंग उधळायला सुरुवात केली, कारण जिग्नेश पटेलच्या विरुद्ध त्याच्याच बॅटमधून षटकार आला आणि त्यानंतर त्या 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. ही मोटरसायकल होंडा शाईन 100 मोटरसायकल कोणाला मिळणार त्यावर देखील आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. प्रथम पारितोषिक 1 लाख आणि मोटरसायकल आपण देणार आहोत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. प्रथम परमार कॅप्टन आहेत संघाचे आणि एकच धाव मिळेल. धाव संख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 23. 23 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगला बॉल आहे, परंतु या बॉलवर देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 25 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रणजी ट्रॉफी देखील खेळली आहे या खेळाडूने जिग्नेश पटेलने. लेदर क्रिकेट चांगल्या दर्जाचा खेळतो आणि सध्या मात्र आता त्यातल्या त्यात आयकॉन खेळाडू म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ISPL अक्षरशः गाजवली होती जिग्नेशने. चांगला बॉल बरोबर टप्पे आहेत ना सगळे बॉल आतापर्यंत आपण पाहिले ना, सगळे बॉल फुलर लेनचेच पाहायला मिळाले जिग्नेश पटेलच्या माध्यमातून. जेवढे चेंडू हाताळले तेवढे फुलर लेनचे होते, परंतु जो एक चेंडू होता तो मात्र आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर. त्या बॉलवर षटकार आला सागर रणपिसेची यांच्या बॅटमधून, परंतु 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. आयडियाद्वारे 12 बॉलमध्ये आता 30 धावा करायच्या. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण सत्यमने पहिल्या डावामध्ये केलेली फलंदाजी तशाच पद्धतीची फलंदाजी आता करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. ही ट्रॉफी आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगचा हा चषक कोण जिंकणार? त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट आयकॉन खेळाडू आणि आपण पाहतो ही संपूर्ण आयोजन समिती. ललितजी माधव आहेत, वीरेनने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. हार्दिक पटेल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण व्यवस्थापन आपण पाहिलं तर बापदेव क्रिकेट क्लब आणि त्याचप्रमाणे गंधराज 11 या संपूर्ण टीमचं देखील लाभलं. या सगळ्यांचं सहर्ष स्वागत असेल आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता 12 बॉलचा काही शिल्लक आणि 30 धावा अजूनही करायचे आहेत. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. नवीन गोलंदाज सत्यम
पहा, सत्यमने कामगिरी केली पहिल्या डावामध्ये, त्याच्याच बॅटमधून धावा आल्या होत्या. फलंदाजी करत असताना 35 धावा त्याने केल्या 13 बॉल सामना करत असताना. परंतु आता 3 षटकार आणि 1 चौकार देखील त्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. तोच सत्यम आता 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत, परंतु स्ट्रायकिंग एंडला आशिष मेहरोल. पहिलाच बॉल सोडून दिलाय, परंतु पंच वाईड बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 26 या आकड्यावर. 27 धावा धाव फलकावर झाल्यात. सत्यम हो, यावेळेला कव्हरची दिशा, परंतु फटका फसलाय आणि त्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल. प्रथम परमार कॅप्टन आहे आणि त्याच कॅप्टनने टिपला आयकॉन खेळाडू आशिष मेहरोलचा झेल. विकेट. आणि या बॉलवर आता सिंगल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 28 धावा धाव फलकावर झाल्यात. महेश चेनवणकर, रवींद्र चेनवणकर, सर सुबोध गडसे आणि अवी परब हे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखक म्हणून प्रज्योत विवेक चव्हाण आणि कुणाल विजय मादले हे स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. या बॉलवर पुन्हा एकदा संधी आहे. बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, बॉलच्या खाली. ओ हो 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 हो, झेल टिपला जातोय आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळते. आणि काय झेल टिपलाय या खेळाडूने. व्हॉट अ कॅच. 10 ते 15 मीटरचं अंतर कापत हा खेळाडू स्क्वेअर लेगला उभा होता, परंतु आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला येऊन तो झेल टिपला या खेळाडूने. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन, कारण मोठा धक्का आहे. सागर रणपिसे आउट झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सत्यमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा कठीण झेल होता, परंतु तो बॉल पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. व्हॉट अ कॅच. प्रवीणने तो झेल टिपला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहतोय आपण. चांगला झेल प्रवीणने टिपला, कारण त्याला ठाऊक होतं महत्वाचा झेल आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलाय आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर आल्या आल्या त्याच्याच बॅटमधून चौकार आहे. अदनान यांच्या बॅटमधून चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते धाव फलकावर 32 या आकड्यावर. गरज आहे संघाला अशाच फटक्यांची, कारण 56 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 32 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय समर 11 कुलाबा. ओ, यावेळेला देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संधी होती फलंदाजाकडे, परंतु
या बॉलवर लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 33 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतल्या आहेत. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. गणेश आणि अदनान, हा बॉल महत्वाचा असेल या मॅच मध्ये. हो, चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 8 डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी केली आहे सत्यमने. एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स मिळवल्या आहेत. नाव आहे सत्यम. पहिल्या डावामध्ये देखील त्याने चांगला खेळ केला आणि या डावामध्ये देखील तो चमकलाय. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 13 बॉलमध्ये 35 धावा मागच्या डावामध्ये आणि पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं टीम अनिरुद्ध 11 या संघाने, परंतु या ओव्हरमध्ये काय षटक हाताळलंय. 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स आणि आता त्यानंतर मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी कॅप्टन प्रथम परमार. प्रथम परमार बॅट गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु बॅटिंगसाठी अदनान आणि गणेश. 33 धावा धाव फलकावर झाल्यात. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅच मधील. 6 बॉल 23. 6 बॉल 23 रन्स टू विन. काल देखील काय सामना झाला. 9 गडी माघारी परतले होते, परंतु कार्तिक लक्ष वेधून घेतलं होतं. 2 बॉलमध्ये 2 धावा करायच्या होत्या, परंतु तो सामना गमावला होता. टीम गणराज 11 खेतवाडी चांगला खेळ केला. गणराज 11 खेतवाडी या संघाने या मॅचमध्ये. कार्तिकने लक्ष वेधून घेतलं. 9 गडी माघारी परतले होते, परंतु कार्तिक 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो, एकटा लढला होता मैदानात. ते देखील विसरून चालता येणार नाहीये. आता 6 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी अजून 23. सामना अजून संपलेला नाहीये. 4 बॉल बाहेर मारायचे आहेत. पहिला बॉल चांगला आहे बॉल. बरोबर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे जिग्नेश. बॉल कलेक्ट केलाय. 2 धावा धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर थ्रो महत्वाचा होता आणि थ्रो या बॉलवर विकेट. फलंदाज बाद. मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर जिग्नेश पटेलने केलेली फिल्डिंग, लगेच थ्रो, परफेक्ट थ्रो होता आणि बरोबर बॉल कलेक्ट केला प्रथम परमारने आणि विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. गणेश आउट. चला नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज दीपक, परंतु अदनानच्या बॅट मधून हा षटकार. ओ त्यावेळेला आणखीन एक बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चाललाय आणि बॉल मात्र आता निघून गेलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा आता मिळणार आहेत. चौकार आल्या अदनान यांच्या बॅट मधून, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण अदनानच्या बॅट मधून षटकार आला. अदनानच्या बॅट मधून आता चौकार आला. या ओव्हर मध्ये धावा झाल्या धाव फलकावर 44. म्हणजेच काय, सामना जिंकण्यासाठी अजून 12 धावा करायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. मगाशीच उल्लेख केला होता 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक असणार आहे आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 12.
3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. अदनान लक्ष वेधून घेतलं या खेळाडूने. हो 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 हो, प्रचंड वेगातला बॉल पडल्यानंतर फिरलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून 12 धावा करायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 बॉलवर 2 मोठे फटके. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. समर 11 कुलाबा करू शकतो संघ. यावेळेला सरळ फटका, परंतु स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका आहे. आणि बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अडवण्यात यशस्वी देखील झालाय फिल्डर. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच का आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 11 धावा करायच्या आहेत. स्लोअर 1 बॉल, फिंगर रोल केलेत आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम अनिरुद्ध 11. चला दुसरा सामना लगेच चालू करायचा आहे. खेळाडूंना विनंती आपण मैदानामध्ये या. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये 35 धावा केल्या, 1 षटक हाताळलं, 6 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स. नाव त्याचं सत्यम, मॅन ऑफ द मॅच. हाताळलं, 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स त्याने मिळवलेत आणि त्याच्या जोरावरच सामना जिंकलाय टीम अनिरुद्ध 11 गिरगाव या संघाने. अभिनंदन ललितजी माधव, कारण संघ मालक आहेत ललितजी माधव आणि त्यांचा संघ जिग्नेश पटेल आयकॉन खेळाडू, त्याने देखील चांगला खेळ केला आणि हा सामना जिंकलाय. अंतिम दिवसातील पहिला सामना. स्पर्धेमध्ये आगमन होतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, संयोजक, प्रायोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या या अंतिम दिवसातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला या सत्यम, आपण लगेच यायचंय. दादांचं देखील आगमन. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे अंतिम दिवसामध्ये. माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांचं शुभ आगमन आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सत्यमला देणार आहोत. चांगला खेळलाय सत्यम या मॅच मध्ये. एकटा लढला संघाला गरज असताना, कारण 5 गडी माघारी परतले होते, परंतु सत्यम मैदानात आला. 13 बॉल मध्ये नॉन स्टॉप 35 धावा त्याने केल्या, 1 षटक त्याने हाताळलं, 6 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स या गोलंदाजाने मिळवल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय. अनिरुद्ध 11 या संघाचा हुकमी एक्का आहे हा खेळाडू. कॅप आहे, एकूण 11 पारितोषिक आहे एकाच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी दिले जात आहेत. सन ग्लास आहे, टी शर्ट आहे, कॅप आहे, बॅग आहे, सगळं काही आहे स्पर्धेमध्ये. म्हणजेच एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवा आणि सगळं काही जिंकून जा, अशी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व या स्पर्धेचं. मुंबई पोलीस जिमखाना अंतिम दिवस या स्पर्धेचा. अंतिम दिवसातील पहिला सामना. काय खेळ केला या खेळाडूने, सत्यमने. मन जिंकली आहेत सगळ्यांची. कारण सत्यम, काय सांगशील, कसं वाटतंय स्पर्धा खेळत असताना आणि महत्वाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार? कारण 5 गडी माघारी परतले, 5 विकेट्स पडल्यानंतर तू मैदानामध्ये आला आणि तुझ्या बॅटमधून धावा आल्या. 56 धावांचं टार्गेट सेट केलं तू, 1 षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 2 मोठ्या विकेट्स. कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि कसं वाटतंय या मैदानात खेळत असताना? हे मैदानात मी सेकंड टाइम खेळतोय आणि खूप चांगलं वाटलं मैदान खेळायला आणि टीमला जी नीड होती ती मी पूर्ण करून दिली टीमसाठी. परंतु संघ अडचणीमध्ये होता. जिग्नेश पटेल माघारी परतले, सौरभ रुके, म्हणजे अगदी रांगच लागली होती, सगळे माघारी परतले, परंतु तू मैदानामध्ये आला, तुझ्या बॅटमधून धावा आल्या. कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलायस? मॅन ऑफ द मॅचसाठी मी खूप थँकफुल आहे देवासाठी आणि बरं वाटलं आज खेळून, पण टीमसाठी नीड होती ती पूर्ण केली, तेच माझी इच्छा होती. आणि या संघ मालकांविषयी काय सांगशील?